इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेखसंग्रहातून शतपावली नावाचा लेख. दोनच मुली, पण इकडून कधी त्यांना जवळ घेणं झालं नाही. अशी सुरुवात करून आई घरात कुणाकुणाला नेहमी एक आठवण सांगायची. ती ऐकूनच ती माझीच आठवण आहे असे मला वाटायचे. रोज संध्याकाळी दिवे लागले की माझे वडील सोप्यात शतपावली घालत, विष्णू सहस्त्रनाम म्हणत. ते म्हणून संपेपर्यंत त्यांची शतपावली चाले. त्यावेळी मी नुकतीच चालायला लागले होते. त्यांचे बोट धरून आपणही चालावे असे फार वाटे. हात धरला की ते पटकन बाजूला करत. मीही चिवटच. मग त्यांच्या धोत्राला धरून पावले टाकी. ते रागाने आईवर ओरडत, समजत नाही तुला, घे तिला बाजूला. मग आई येऊन मला घेऊन आत जात असे. शेवटी धाकाने किंवा आईने सांगितल्यामुळे त्यांच्या शतपावलीपासून मी दूरच राहिले. शतपावलीशी माझा ओळख जशी ही आईच्या स्मरणातून आलेली. जशी मोठी होत गेले तशी मी त्यांची शतपावली नेहमीच बघत असे. साधारणपणे पुरुषच नेहमी शतपावली घालतात असे दिसते. कथा कादंबऱ्यात तर नायिका शतपावली घालत होती. तिचे असे वर्णन कुठे आढळले नाही. मला वाटते त्याला दोन कारणे असावीत. एक म्हणजे घरात अवतीभोवती वडीलधारी माणसे असताना शतपावली घालणे बरे नव्हे अशी दृढ समजूत, आणि दुसरे म्हणजे सदा यानं त्या गृहकृत्यात गुरफटलेल्या गृहिणीला तसा एकटेपणा कुठे मिळतो. शतपावली ही नेहमी आपण आपल्यातच गुंतलो असलो की घालणे ही सहज क्रिया असते. दिनक्रमाच्या साखळीत बसते ती शतपावली नसते. ते असते एक वळण. शतपावली घालणे हे कुणाला नेहमीचे एक वळण असते. कुणी मनावर कसले ओझे ताण असला की शतपावली घालतात. कोणत्या तरी गोष्टीसाठी मन आतुर झाले म्हणजे ही आपोआप शतपावली घातली जाते. ती घालणाऱ्याच्या शरीराची मोडच त्याचे मनोभाव सांगून जाते. ज्याला ते वळण असते तो शतपावली घालताना मोकळे हात ठेवतो. जणू फेऱ्या मोजणे हाच त्याचा साधा सुद्धा हेतू असतो. त्याच्या कुणाशी गप्पाही चालतात. जिथे मनावर ताण असतो तिथे पावले जड पडतात. नजर पावलाशी असते. हात मागे किंवा छातीशी बांधलेले असतात. ही शतपावली एकटेपणात घालायची असते. ही शतपावली डोळ्यांसमोर आली की माझ्या मनात एक चित्र उभे असते. अंदमानच्या कोठडीत या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत शतपावली घालणारे सावरकर, मनावरचे देशावरचे काय होणार हे ओझे, आणि शतपावलीतून उमलणारे ते कमला काव्य. मंडालेच्या कोठडीतील शतपावली घालत गीतेचे रहस्य उकलून ग्रंथरूपाने आपल्या स्वाधीन करणारे लोकमान्य टिळक, महात्मा गांधींच्या पासून मधु दंडवते पर्यंतच्या सर्व थोर व्यक्तींनी आपल्या तुरुंगवासात या शतपावलीचा विरंगुळा मानला. नवे विचार, नवा प्रकाश त्यांना तिच्याच वाटेवर दिसला. त्यांच्या शतपावल्यांचे हे ऋण मान्य केल्याशिवाय कसे राहावेल. मला वाटते त्या थोर व्यक्तींच्या शतपावलीत समाजच बालरूप घेऊन त्यांच्या बोटाला धरून पावले टाकत असेल. आपला अवघा विश्वास त्यांच्या खांद्यावर टाकून तो समाज निश्चिंत राहत असेल. सामान्यांच्या जीवनात तरी शतपावलीला काय कमी महत्त्व आहे. काळजीचा बुक्का आणि आनंदाचा गुलाल त्या पावलांतून उमटत जाताना त्या व्यक्तींना किती हलके वाटत असेल. यांना देखील शतपावली घालण्याचा नाद होता, पण नेहमीचा नव्हे. मुले लहान होती तेव्हा संध्याकाळी 8 वाजण्याची वेळ म्हणजे गडबडीचीच. जेवणाची तयारी,
मुलांच्या भुका आणि लहानांचे रडणे किरकिरणे सगळेच हातघाईचे काम. त्यावेळेला हे मदतीला येत. मालिश, अंगडे टोपडे केलेल्या बाळाला उचलत आणि खांद्यावर पालथे घालून थोपटत गुणगुणत शतपावली घालत. हे काम त्यांना फार आवडायचे. चालायला लागणाऱ्या मुलालाही बोट धरून बरोबर घेऊन शतपावली घालत. चंदू वडिलांच्या बरोबर गप्पा करायला लागला तो या शतपावलीतच. शतपावलीत त्या दोघांची जवळी गुंफली गेली. यांची अशीच एक शतपावली मला अजून समोर दिसते. ती मी न पाहिलेली शतपावली. पुण्याला असताना पुष्पाच्या वेळी मी रात्री 9 वाजता डॉक्टर चपलाबाई खाडीलकरांच्या मॅटर्निटी होममध्ये दाखल झाले. बरोबर काकू होत्या. हेही थांबले. तशा डॉक्टर म्हणाल्या, संत तुम्ही सकाळी चहाला या, काळजी करू नका. तुम्ही सकाळी चहाला या, काळजी करू नका. ते थोडे घुटमळले पण मग जावे लागले. बाळाचे ठीकठाक झाल्यावर काकू पण गेल्या. मला आता मोठी सोबत होती पण डोळे सारखे दाराशी. 5:30लाच आईला घेऊन ते आले. पाळण्यातील तान्हीला ते कौतुकाने बघत राहिले आणि सासूबाई सांगत होत्या, तुला इथे पोहोचवून हा आला तो झोपलाच नाही. सारख्या आपल्या शतपावल्या चालू. 2दा चहा दिला. काकूंनी आल्या आल्या सगळं छान आहे असे सांगताच म्हणाला, चल जाऊया. चहा केलान, थर्मास भरलान आणि शतपावल्या घालत वाट बघतो आहे फटफटण्याची. कठीण ग बाई. मुलीला माझ्याजवळ ठेवत हे म्हणाले, अगं काळजी किती. आणि मग हिला कधी बघीनसं झालं. माझ्या डोळ्यात पाणी आले. म्हटले, पाय दुखत असतील, बसा आता. आणि त्यांना कॉटवर बसायला जागा करून दिली. ती शतपावली आनंदाची, काळजीची, व्यग्रतेची, प्रसन्नतेची सरमिसळ गुंफण असलेली, जिव्हाळ्याच्या नवीन धाग्याला स्वतःला गुंफून घेणारी, बघितली नसली तरी मनोमनावर पावले उमटवून राहिलेली, शरीराला आणि मनाला एकाच वेळी समाधान देणारी, त्यांचे तापत्रय हलके करणारी शतपावली ही एक सुरेख यात्रा आहे. जसे वळसे घ्यावे तसे मन तन पाण्यात शिरल्यासारखे हलके हलके होते. एकटेपणात, आजारपणात मलाही या शतपावलीने किती दिलासा दिला आहे. पुष्पा, रवी लहान असताना तर गप्पा आणि शुभंकरोती करत ते चिमुकल्या पावलांनी मला सोबत करत. माझ्या कित्येक कवितांची बीजे वाटेवर गुंजा वेचाव्या तशी या शतपावलीतच वेचलेली आहेत, रचलीही आहेत. माझ्या कित्येक विवंचना या शतपावलीत वाहून गेल्या आहेत. म्हणून मी म्हणते की स्त्रियांनी शतपावली घालून बघावी. काय होते, एखादीला काही मानसिक ताण वाटला तर तो दूर करायला तिच्यापाशी बसल्या बसल्या खूप सुविधा असतात. लोकरीचे विणकाम टता विणत सुटायचे आणि टाके चुकायचे. कपड्याचे कपाट लावायला काढायचे आणि सगळ्या मांडणीचाच पोत बिघडायचा. स्वयंपाकघर लावायला काढायचे आणि भांडीच तिच्या सांत्वनासाठी नादमय व्हायची. पण यापेक्षा तिने शांत चित्ताने शतपावली घातली तर ती शतपावली घरात समाधान आणल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित. दुसऱ्याला शतपावलीत हर्ष विषादाचे गोफ गुंफताना बघणे देखील किती गोड असते. आमच्या पुष्पाचे नुकतेच लग्न झाले होते आणि प्रथमच ती माहेरी आली होती. रोज ठराविक वेळेला तिच्या स्वयंपाकघरापासून पुढील दारापर्यंत शतपावल्या सुरू व्हायच्या. पोस्टमनची वाट बघत या शतपावल्या. तिचे पत्र यायचे असे. पुढच्या दारापासून मागे फिरताना दोनदा 2-3दा तरी मागे वळून बघायची. एखाद वेळी तेवढ्यात तो येऊन जायचा. चेहऱ्यावर आपण पत्र वाचत आहोत हा भाव लहरत असायचा. आत्ममग्न असायची. शेवटी पोस्टमन दारात यायचा आणि म्हणायचा, ताई आज तुमचं काय नाही की, आणि हसत
एखादे बुकपोस्ट तिच्या हातात देऊन जायचा. ती उत्कट आतुर हसरी शतपावली एकदम कोमेजून जायची. मागे हात बांधून पाय ओढत ती परतायची. मला म्हणायची, पत्र कसं आलं नाही ग? मी म्हणे, अगं दुपारच्या डाकेला येईल, आल्याशिवाय राहायचं नाही. पण तिच्या मनात प्रेम, राग, विचार हे सर्व काही, आणि शेवटी मनोमनीचं प्रश्न, पण आता का आलं नाही? मी काही काम सांगून तिला त्या शतपावलीतून बाहेर काढेपर्यंत याच मलूल तिच्या शतपावल्या चालू असायच्या. त्यांच्यातील आशा निराशेची नक्षी मोठी मनोहर वाटायची. खरेच दिन रातीने सीमित असलेले आपले जीवन म्हणजे एक शतपावल्यांचा उत्सवच नव्हे काय? कधी काही कर्तव्य बोटाशी धरलेली, स्वप्न छातीशी सांभाळलेली, कधी कुणाची ओझी आपल्या खांद्यावर घेतलेली, पावलापावलांतून सुखदुःखाची उन्हा सावलीची जाळी पसरणारी, आपल्याबरोबरच दुसऱ्यालाही समाधान देणारी ही जीवनाची शतपावली किती रम्य असते, पण ती आपल्याला जाणवायला हवी. इंदिरा संत यांचा शतपावली नावाचा लेख येथे समाप्त.